आज सकाळी सकाळी बिना ठरलेला प्लॅन करून आम्ही चाललो ते काजूच्या बागेत. बिना आंघोळीच्या असल्या कारणाने होळीचे दर्शन लांबूनच घेऊन आम्ही चाललो थेट बागेच्या दिशेने. आणि माझ्या पुढे गेलेले दोन मनुष्य प्राणी रस्त्याची लांबी रुंदी मोजत मोजत असे चालले होते. आणि पुढे वाटेत जाताना लोकांच्या काजूंच्या बागांची शहानिशा करत आणि त्या चोराचे कसेही प्लॅन करत करत आणि मोठी अशी डोंगरगाठी सर करत करत अखेर आम्ही पोचलो त्या आमच्या काजूच्या बागेत. तर मित्रांनो, ही आहे आमची काजूची बाग. तर यावर्षी मित्रांनो जास्त काही काजू धरले नाहीत, तर बघूया किती भेटतात ते. बागेत गेल्या गेल्याच बघितलं तर दोन भाऊ मस्तपैकी गप्पा मारत बसले होते. आणि हा एक भाऊ त्यांची बडबड नुसती गप्प बसून ऐकत होता. आणि काही वेळानंतर मलाही त्यांची ही बडबड सहन झाली नाही, म्हणून त्यांची बडबड कायमचीच बंद करून टाकली. तर दुसरीकडे बघतो तर ह्या मोठ्या मनुष्य प्राण्याने आपली पारंपरिक जुनी प्रणाली वापरून एक एक काजू आपल्या पिशवीत टाकायला सुरुवात केली. परंतु ही काही पद्धत दुसऱ्या प्राण्याला आवडली नाही, म्हणून त्याने आपली स्वतःची पद्धत वापरून काजू झाडं माकडासारखे हलवायला सुरुवात केली आणि काजू पाडायला लागला. आपली ही पद्धत सक्सेसफुल झाल्याच्या आनंदाच्या भरात झाडावर चढून देखील काजूची झाडे जोराजोरात हलवायला लागला आणि काजू पाडायला लागला. आणि नवीन पद्धतीचा वापर करून थकवा आल्याने प्राण्याने पाण्याचे 2 घोट पोटात टाकून घेतले. अशा काही नवीन जुन्या पद्धती वापरून आम्ही सर्व बागेतल्या काजू पाडून गोळा करून घेतल्या. गोळा केलेले काजू एका थैलीत भरून घेतले. परंतु सर्व काजू मीच पाडले असे सांगून सर्व काजूची थैली एक मनुष्य प्राणी घेऊनच गेला. आणि अखेर आम्ही चोरांचा बंदोबस्त करून घराच्या दिशेने रवाना झालो.